उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान विजयगड समोर आशा सेविकांनी आंदोलन सुरू केले। वाढीव मानधन, भावबीज देण्यासंदर्भात GR काढावा आणि त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत आशा सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलक सेविकांनी घेतली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आपण आता आहोत आणि हा सगळा तगडा बंदोबस्त जो लागलेला आहे तो आशा वर्कर्सचं त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर एक आंदोलन सुरू आहे। जोरदार असं हे संपूर्ण आंदोलन आहे। नेमका त्या आशा वर्कर्सच्या काय मागण्या आहेत, यापूर्वी सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं, नेमका त्यांच्या काय भावना आहे, त्यांचे काही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ताई, काय मागण्या आहे? परत दुसऱ्यांदा येऊन तुम्ही ते आंदोलन करताय गेल्या काही 12 तारखेपासून इथं रस्त्यावर उतरला आहे। काही मुंबईला आमचे आशा वर्कर्स आझाद मैदानावर आहेत। काय आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही मोठ्या संख्येनं आलेलो आहोत। आता आम्ही अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। इथून हटणार नाही आहोत आणि जे आम्हाला आश्वासन दिलंय जोपर्यंत आमचा GR निघणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। माझं एकच आव्हान आहे पवार साहेबांना की साहेब तुम्ही या आणि बोला आणि आमचा जो काही मार्ग आहे तो तुम्ही आम्हाला काढून द्या, आम्हालाही मोकळं करा आणि तुम्ही मोकळे व्हा अशी मी त्यांना आवाहन करते। त्यात तगडा असा पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये ठेवण्यात आला आणि आपण बघू शकतो हे जोरदार असं आंदोलन आणि घोषणाबाजी या सगळ्या आशा वर्कर करताना दिसत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।